आनंदी, रागवू नकोस ना अशी. मी सहजच मला वाटलं म्हणून बोललो. प्लीज. सॉरी. पुन्हा नाही बोलणार. त्याने बोलतच तिला छातीजवळ कवटाळलं. मग तिनेही हलकी स्माईल दिली त्याला. तो तसंच तिला जवळ घेऊन तिच्याशी बोलत बसला. इकडे आऊच्या रूममध्ये शालू आणि आऊ बोलत बसलेल्या. आजी, आता मला निघायला हवं, शालू म्हणाली. शालू, तू एकटीच राहणार का त्या रूममध्ये? हो आजी, ती म्हणाली. नाही, नको ग. मुंबईत असं एकटीने राहणं ठीक नाही. तू राहशील बिंदास, पण आजूबाजूची लोक तुझ्यावर नजर ठेवून राहतील. कदाचित तुझ्या एकटी राहण्याचा भविष्यात तुला त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा तू इथेच राहा आमच्यासोबत. तशी ती लगेचच, नाही, नको आजी. मी इथे कशी माझ्या मैत्रिणीच्या सासरी राहणार? मी बोलते धैर्य आणि आनंदीशी. तू इथेच आमच्यासोबत राहणार आहेस ते. आऊ म्हणते तिला. आजी, नको, मला नाही बरं वाटत ते. तसंही माझे घरचे मला असं तुमच्या घरी राहण्याची परमिशन नाही देणार. मी बोलेल तुझ्या आई वडिलांशी. तू नको टेन्शन घेऊस. त्याच वेळी आनंदी, धैर्य येतात तिथे. त्यांना आलेलं पाहून आऊ म्हटल्या, बरं झालं तुम्ही आलात. बघा ना, ही शालू पुन्हा जाण्याचा विचार करत आहे. तशी आनंदी लगेचच शालूजवळ बसली. तिचा हात हातात घेत म्हटली, काय झालं शालू? आजी म्हणत आहे ते खरं आहे का? हो आनंदी, मला आता जायला हवं. तू एकटी कशी राहणार तिथे? आनंदीने विचारलं तिला. तू नको टेन्शन घेऊस. मला सवय करून घ्यावी लागेल आता एकटीने राहण्याची, ती म्हटली. नाही, तू एकटी नाही राहणार. तू इथे राहा माझ्यासोबत. नाही ग, काही काय बोलते? मी इथे कशी राहणार? शालू बोलत असते तर आनंदी बोलते, मग ठीक आहे. मीही तुला एकटीला नाही राहू देणार. मीही येते तुझ्यासोबत आपल्या रूमवर. चल जाऊयात आपण. तशी इकडे धैर्याच्या हृदयात धडकी भरते. आऊ आश्चर्याने त्या दोघींकडे पाहू लागतात. धैर्य तर मोठे डोळे करून आनंदीकडे पाहत असतो. आऊ तो आवाज देतो. आऊ त्याला नजरेने शांत राहा धैर्य खुणवतात. शालू बोलते, काही काय बोलते आनंदी? तुझं आत्ताच लग्न झालंय. तू कशी येशील माझ्यासोबत? मी नाही येणार तुझ्यासोबत, एवढं कळतंय ना तुला शालू? मग तू का हट्ट करतेस की मी एकटी राहील असा? तू कुठेही जाणार नाहीस, ठरलं. हेच फायनल आहे. आता तू काहीही बोलणार नाहीस. हो शालू, तू कुठेही जाण्याची जरूरत नाही. तुम्ही दोघी सोबत मुंबईत आलेला, मग आताही सोबतच राहा. तुझ्या घरच्यांशी मी बोलतो, धैर्य म्हणतो. आनंदी हसून तिच्याकडे पाहत असते. बोलते शालू, हो म्हण की आता. तशी शालू हो ठीक आहे बोलते. दुसऱ्या दिवशी सकाळी धैर्याला जाग आली तेव्हा आनंदी धैर्याच्या हातावर डोकं ठेवून शांत झोपलेली. तिला गाढ झोपलेलं पाहून धैर्य तिच्या बाजूने हळूच उठला. फ्रेश व्हायला गेला. तो फ्रेश होऊन आला तरी आनंदी निवांत झोपलेली. तो ऑफिसला निघून गेला. आनंदी उठली तेव्हा तिने रूमवर नजर फिरवली. धैर्य नव्हता रूममध्ये, पण तिला तिच्या बाजूला चिठ्ठी दिसली, जी धैर्यने तिच्यासाठी चिठ्ठी लिहिलेली होती. आनंदी, गुड मॉर्निंग. मला ऑफिसमध्ये खूप अर्जंट मीटिंग आहे, म्हणून मी तुला डिस्टर्ब न करता ऑफिसमध्ये गेलोय. तू आज ऑफिसला येऊ नकोस. आरामात आराम कर घरी. उठल्यावर मला कॉल कर. चिठ्ठी वाचून आनंदीच्या चेहऱ्यावर आपोआप लाली पसरली. तिने लगेच तिच्या मोबाईलवरून धैर्याला कॉल लावला. हॅलो, ती तिच्या नाजूक गोड आवाजात म्हणाली. इकडे धैर्य तिचा गोड आवाज ऐकून खुश झाला. झाली तुझी झोप? तो म्हणाला. हो झाली, ती बोलली. अहो, तुम्ही मला न उठवता का गेलात? ती त्याला हलकच रागवत म्हणाली. तू छान झोपलेलीस म्हणून, तो बोलला. पण आता दिवसभर मला तुम्हाला पाहता नाही येणार. का नाही येणार? थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करतो, तो बोलला आणि त्याने कॉल कट केला. त्याने लगेचच तिला व्हिडिओ कॉल केला. बघ आता मला, तो म्हणाला तिला. अहो, बोलून ती लाजली. आनंदी, काय झालं? तुला मला पाहायचं होतं ना? तूच तर बोललेलीस. मग आता काय झालं? बघ ना माझ्याकडे. तशी ती लाजून खाली बघू लागली. तिला लाजताना पाहून तो हसला. आता ती हळूच नजर वर करून त्याच्याकडे पाहू लागते. वाजले किती बघ आनंदी? तू एवढा वेळ झोपलीस? त्याच्या प्रश्नावरती संकोचून म्हणाली. अहो सॉरी, ते मला झोप लागली. काही कळलंच नाही किती वाजले असतील झोपेत. अगं हो, किती टेन्शन घेतेस? लगेच सॉरी म्हणायची काही गरज नाही. शांत हो. अहो, तुम्ही उठलात तेव्हा मलाही उठवायला हवं होतं, ती म्हणाली. मुद्दामच नाही उठवलं तुला. तू थकली होतीस ना रात्री खूप जास्त, म्हणून.
तुम्ही नाही थकत का? तुम्ही न आराम करता लगेच ऑफिसला गेलात? तिने हळू आवाजात प्रेमाने भोळेपणाने विचारलं त्याला. अजिबात नाही, मी नाही थकत. हे मी तुला सिद्ध करून आताही दाखवेन, तो बोलला. कसं? तिने विचारलं त्याला. तो म्हणाला, निघतो आता लगेच तुझ्याकडे यायला. तशी ती अहो मी ठेवते फोन बोलली. का? काय झालं आनंदी? त्याने हसत विचारलं तिला. आताही ती शारली. काही नाही, मला आंघोळ करायची आहे बोलून तिने कॉल कट सुद्धा केला. इकडे धैर्य गालात गोड हसला आणि तिच्या आठवणीत हरवला. आनंदी फ्रेश होऊन शालूला भेटायला आले. आऊंनी त्यांच्या बाजूची रूम शालूला राहायला दिलेली. शालूने तिच्या आई वडिलांना कॉल करून सांगितलं ती आजपासून आनंदीसोबत तिच्या सासरी राहणार आहे ते. आनंदी बऱ्याच वेळा शालूच्या घरी राहायची, त्यामुळे आनंदीला शालूच्या घरचे चांगले ओळखत होते. शालू आनंदीच्या घरी राहणार आहे ते ऐकून त्यांना बरं वाटलं. शालूचं बोलणं तिच्या घरच्यांसोबत झालं ते शालूने आनंदी आल्या आल्या आनंदीला सांगितलं. शालू आता तिच्या जवळ राहणार त्यामुळे आनंदी खूप खुश असते. शालू म्हणते आनंदीला, आनंदी तू मला सांग, तू इथे आता कशी? इथे आता कशी म्हणजे? मी तुला भेटायला आले, आनंदी म्हटली. असं होय? शालू लाडात म्हणाली. तुला काय झालं आता इतक्या कोड्यात बोलायला? आनंदीने विचारलं तिला. जिजूंनी येऊ दिलं बरं तुला इथे. मला वाटलं तुला सोडणारच नाही जिजू आता. शालू आनंदीला चिडवत हसतच बोलली. ए शालू, तू मला चिडवू नकोस. कळतंय मला तू मला चिडवतेस ते. थांब बघतेस तुला. असा एक धपाटा ठेवून देते ना. बोलून आनंदी शालूजवळ जाणार तर शालू पळाली रूम बाहेर. आनंदी तिच्या मागून, मला चिडवतेस? थांब ना, आता कुठे पळतेस? आनंदी बोलत शालू मागे पळत असते. शालू तिच्या पुढे पळून जाते, पण आनंदी ऑफिसमधून आताच घरी आलेल्या धैर्यला जोरात धडकते. आनंदीचे हात आता धैर्यच्या छातीवर असतात. त्याला समोर पाहून ती मागे होत असते तर तो तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढतो. तशी ती, अहो सोडा ना मला, काय करताय तुम्ही? ती इकडे तिकडे पाहत बोलते त्याला. काय झालं? कोणाला पाहत आहेस तू? तिची नजर कोणाला तरी शोधत आहे ते पाहून तो विचारतो तिला. ती आता त्याच्याकडे पाहत कोणालाच नाही बोलून पुन्हा खाली पाहू लागते. पण डोळ्याच्या कोपऱ्यातून ती पाहतच असते शालू कुठे दिसते का ते. शालू एका कोपऱ्यात उभी राहिलेली दिसते तिला. तशी ती पटकन तिच्याकडे पाहते आणि मोठ्याने ओरडते, शालू थांब, मी आलेच. शालू तिला तिचा अंगठा दाखवून बेस्ट ऑफ लक आनंदी बोलून तिथून पळत निघून जाते आणि इकडे धैर्य तिला सोडत नसतो. त्याची तिच्या कमरेवरची पकड तो आणखी घट्ट करतो. तशी ती वैतागून, तुमच्यामुळे शालू सुटली माझ्या हातून, नाराजीच्या स्वरात बोलते त्याला. अरे मी काय केलं? तो म्हणतो. ती त्याचा तिच्या कमरेवरचा हात पकडून बाजूला करत म्हणते, तुम्हाला नाही माहिती का तुम्ही काय केलं ते? तसा तो मिश्किल असत तिच्याकडे एकटकच पाहत असतो. ती पुन्हा चिडून म्हणते, सोडा मला. आता तो पटकन तिच्या कमरेवरचा त्याचा हात काढतो. ती पाय आपटतच रूममध्ये जाते. तो येतो तिच्या मागून रूममध्ये. तिच्यावर एक नजर टाकून तो फ्रेश व्हायला जातो. काही वेळाने फ्रेश होऊन बाहेर येतो तो. तिचे गाल अजूनही फुगलेले असतात ते पाहून त्याला तिच्यावर हसू येतं. पण तो त्याचं हसू कंट्रोल करत तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिला ओढून स्वतःजवळ घेतो. तशी ती अलगद त्याच्या मांडीवर बसते. सांग, काय झालं तुमच्या दोघींचं? ती काही बोलत नसते. तोंड फिरून दुसरीकडेच पाहत असते. तो पुन्हा बोलतो, आनंदी तू भांडलीस की काय तुझ्या मैत्रिणीसोबत? तुम्हाला मी काय भांडखोर वाटली? ती लटक्या रागात म्हणते त्याला. बरं तू नाही भांडखोर, पण मला कळेल का तुमच्यात असं काय झालं? तशी ती लाजून हसत म्हणाली, काही नाही. अरे आता किती रागवलेलीस आणि लगेच बोलत आहेस काही नाही, तेही हसून. तो तिच्या नजरेत पाहत म्हणतो, खरंच काही नाही, ती म्हणते. ओके ठीक आहे. बोलत तो तिच्या मानेवरून बोट फिरवू लागतो. तशी ती शहारते. त्याचं बोट पकडून त्याच्या नजरेत एकटक पाहत असते. तो तिच्या मानेवर त्याचे ओठ टेकवतो आणि हलकेच तिच्या मानेवर त्याचे दात रोवतो. ती विव्हळते. हळूच तिच्या तोंडून मादक स्वर बाहेर पडतात. तिने त्याचं डोकं पकडून त्याला स्वतःपासून दूर केलं तसं त्याने तिच्याकडे पाहिलं. ती पटकन त्याच्या मांडीवरून उठून बाजूला उभी राहिली आणि जाण्यासाठी वळली. तसं त्याने तिला पाठीमागून लगेचच मिठीत घेतलं.
कुठे निघालीस आनंदी? तो तिच्या कानाजवळ हळूच बोलला. तो बोलताना त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या गालाला हलकाच होत होता. तेवढ्यानेही ती शहारली. ते मी तिला काय सांगू यांना असं झालं. माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही नको करूस. मी तुला दूर नाही जाऊ देणार. तुझ्यासाठी मी ऑफिसचं काम लवकर उरकून आलोय. तशी ती त्याच्या बोलण्यावर अतिशय लाजली. त्याने तिला त्याच्याकडे वळवलं. तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला. तिच्या ओठांवर हलकं चुंबन घेऊन तो तिच्याकडे एकटक पाहू लागला. रात्रीच्या त्याच्या स्पर्शाने तिच्या शरीरावर उठणारे शहारे तिला जाणवत होते. आताही तो जवळ होता म्हणून. आता तो जवळ होता तिच्या, त्यामुळे त्याचा स्पर्श तिला असह्य होत होता. त्याचा जादुई स्पर्श तिला घायाळ करत होता. अहो, मी शालूकडे जाते. मला काम आहे तिच्याकडे, ती कसं तरी बोलली त्याला. तो तिच्या हाताला पकडून तिला मांडीवर घेऊन पुन्हा सोफ्यावर बसला. तू जाणार तुझ्या मैत्रिणीला भेटायला आणि मी इथे तुझ्यासाठी आलोय, त्याचं काय? त्याने विचारलं तिच्या नजरेत पाहून तिला. ती तर पाहतच राहिली त्याच्याकडे. त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि तिला किस करू लागला. ती त्याला साथ देत होती, त्यामुळे धैर्य आणखी उत्साहित झाला. पुढच्याच क्षणी त्याने तिला उचलून बेडवर नेलं. आनंदी त्याच्या छातीवर डोकं टेकवून तिच्या शरीरातील थरथर थांबवण्याचा प्रयत्न करत होती. त्याचा तुफानी जादुई स्पर्श तिला आता हवाहवासा वाटत होता. इकडे धैर्याची तप्त नजर तिच्या देहावरून फिरत होती. आनंदी, तू मला वेड लावलंय तुझं, तो तिच्या त्याचं नाक घुसळवत बोलला. तो तिच्या साडीचा पदर बाजूला करत होता तर ती म्हणाली, अहो. तो तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला, आता नको थांबू मला, आता मी आउट ऑफ कंट्रोल आहे. दुसऱ्या हाताने तिचं ब्लाऊज खांद्यावरून खाली सरकवत तिथे त्याचे ओठ फिरवू लागला. अहो नको ना, ती म्हणाली, पण त्या बोलण्यात कणखरपणा नव्हता. तो गालात हसला आणि आता तिच्या कमरेकडे वळला. तिच्या कमरेवर होणाऱ्या त्याच्या ओठांच्या स्पर्शाने तिचे श्वास वाढत होते. त्याने तिच्या साडीच्या निऱ्या हळूच खेचल्या. तसे तिच्या अंगावर रोमांच येऊ लागले. अहो प्लीज नको ना. तो तिच्या अंगावर आला तशी ती म्हणाली, खरंच नको तुला माझं प्रेम? त्याने तिच्याकडे पाहून विचारलं तिला. तसं तिने काही न बोलता नजर फिरवली. त्याच्या उष्ण अंगाचा स्पर्श तिला उत्तेजित करत होता. तिची उत्तेजना शिखरावर नेऊन धैर्याने स्वतःचे कपडे काढून फेकले आणि तिच्यावर झुकला. आता ती त्याला दूर लोटणार नाही हे जाणून होता तो. त्याच्या सुखद स्पर्शाने त्याच्या पाठीवर तिचे हात स्थिरावले. तो आता तिच्या गालावर, मानेवर, खांद्यावर ओठ फिरवत होता. काही वेळांनी दोघेही एकमेकाला समरस होऊन तृप्त झाले. तिच्या अंगाची थरथर होत आहे ते पाहून धैर्याने तिला मिठीत आवळलं. ती जरा जास्तच थकली होती हे कळत होतं त्याला. त्याने आता दोघांच्याही अंगावरून ब्लँकेट पांघरून घेतलं. असेच त्यांचे प्रेमाचे दिवस चाललेले. जसजसे दिवस पुढे चाललेले तसतसं त्यांचं प्रेम बहरत होतं. महिना होऊन गेलेला त्यांच्या लग्नाला आता. बाबांना बरेच दिवस पाहिलं नाही म्हणून तिला त्यांची खूप आठवण येत होती. तिने बोलून जरी त्याला दाखवलं नाही तरी तिच्या मनात काय चालू आहे हे त्याला कळलं. तो आज तिला ऑफिसला न नेता तिच्या गावाकडे घेऊन जाऊ लागला. अहो, आपण कुठे चाललोय? तिने विचारलं त्याला. तुला तुझ्या बाबांची आठवण येते ना? आपण तुझ्या बाबांना भेटायला चाललोय, तो म्हणाला. काय, खरंच? तिने उत्साहाने त्याला विचारलं. हो, खरंच चाललोय आपण, तो म्हणाला. या क्षणी त्याला कडकडून मिठी मारावी असं वाटलं तिला, पण तो कार ड्राईव्ह करत होता. ती स्वतःला सावरते पण त्याच्याकडे झुकून ती त्याच्या गालावर त्याला चुंबन देते तसा तो समोर पाहतच असला. ती खूप जास्त खुश होती. तिच्या बाबांना भेटणार होती ती म्हणून. काही तासांच्या प्रवासानंतर ते दोघे तिच्या गावी पोहोचले. गावात पोहोचताच तिला कळलं गावात विकासाचे वारे वाहत आहेत ते. लहानपणापासून ती पाहत होती गावात कसल्याच सोयीसुविधा नव्हत्या कधी, पण आता ती पाहत होती तर एकंदर तिच्या गावचा चांगलाच कायापालट झालेला. हे कसं शक्य आहे? इतक्या कमी वेळात या विचारात ती हरवलेली. पण ती यावेळी कोणता विचार करत असेल हे त्याला सारं कळत होतं. आनंदी, चल उतर आता, घर आलं तुझं.
हो, ती म्हणाली आणि कारमधून उतरून त्याच्यापुढे चालू लागले. तिच्या ओटीवर तिचे बाबा, सरपंच आणि गावातील काही ठराविक लोक बसलेले. आनंदी आणि धैर्यला आलेलं पाहून जमलेले लोक सरपंच खुश झाले. सरपंच लगेच पुढे येत म्हणाले, जावई, तुम्ही आमचं गाव दत्तक घेऊन आमच्या गावासाठी खूप काही केलं. आम्ही सर्व गावकरी तुमचे खूपच आभारी आहोत. मागील कित्येक वर्ष आमच्या गावात कोणत्याच सोयी सुविधा नव्हत्या, पण तुम्ही आमच्या गावात रस्ते आणलेत, नवीन हॉस्पिटल उभं केलं, शाळेवरती चांगले शिक्षक रुजू केलेत, गावातील लोकांना रोजगार नव्हते, त्यामुळे कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत होती. आता सर्वांना तुमच्यामुळे रोजगार मिळालेत. गावात उपाशी कोणी झोपत नाही. नदीवर धरण बांधून पाणी अडवलं. गावातील प्रत्येक घरात पाणी पोहोचवलं तुम्ही. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांच्या हालअपेष्टा कमी झाल्या. आमच्या गावचे आज चांगले दिवस आले ते फक्त जावई तुमच्यामुळे, सरपंच धैर्यला म्हणाले. सरपंचांच्या बोलण्याला तिथे जमलेल्या सर्व लोकांनी दुजोरा दिला. आनंदी तर आपल्या नवऱ्याकडे कुतूहलाने पाहत होती. तिला यातलं त्याने काहीच कधी कळू दिलं नव्हतं. ती त्याचा हात हातात घेत त्याला प्रेमाने आवाज देते, अहो. पुढे म्हणते, तुम्ही कधी केलं इतकं सगळं? आनंदी, मी एवढं काही नाही केलं. ती मात्र त्याच्या डोळ्यांमध्ये एकटक पाहत होती. तिच्या डोळ्यांमधून आता अश्रू टचकन गालावर ओघळले. आनंदी, तू रडतेस? त्याने अतिशय काळजीने विचारलं तिला. त्याने पुढे होऊन तिचे अश्रू लगेच पुसले. तसं ती म्हणाली, मी नाही रडत, हे आनंद अश्रू आहेत. मला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय. आज ती म्हणाली, माझा अभिमान वाटण्यासारखं मी काही नाही केलं. या गावात मला नवीन जीवन मिळालं आनंदी, तेही तुझ्यामुळे आणि तुझ्या बाबांमुळे. मी तुझे आणि तुझ्या बाबांचे उपकार कधीच फेडू शकत नाही. तू लहानाची मोठी झाले या गावात. मी तुमचे हे उपकार नाही फेडू शकत, पण माझ्याकडून ही छोटीशी गावासाठी भेट, गावाचा विकास करण्याची माझी छोटीशी धडपड समज. आनंदी, धैर्य म्हणाला तिला. खरंच तुम्ही फक्त पैशांनीच मोठे नाही आहात, तर तुमच्या विचाराने आणि कर्तृत्वानेही खूप मोठे आहात. सरपंच पुन्हा एकदा उद्गारले. त्यावर गावकरी हो हो म्हणाले. आता गावकरी उठून निघून गेले. आनंदीचे बाबा त्या दोघांसाठी पाणी घेऊन आले. बाबा, कसे आहात तुम्ही? आनंदीने विचारलं. मी ठीक आहे बाबा. आनंदी, तुझा संसार कसा चालला आहे? खूप छान चालू आहे बाबा, ती म्हणाली. आनंदी बाळा, तुला सुखात पाहणं एवढंच माझं स्वप्न होतं. तू सुखात आहेस, आणखी काही नको मला. मला फक्त तुझं सुख पाहायचं आहे, माझ्या जीवात जीव असेपर्यंत. तशी आनंदी बाबांच्या मिठीत शिरली. खूपच हळवी आहे धैर्य माझी आनंदी, तिला नीट सांभाळ. कधीच अंतर देऊ नकोस धैर्य माझ्या आनंदीला, बाबा म्हणाले. हो बाबा, धैर्य म्हणाला. बाबा, तुम्ही बसा बोलत, मी आपल्यासाठी चहा ठेवते. बोलून ती आत गेली. 3 वर्षांनंतर. राज, अरे खाऊन घे बाळा. घरभर दुडू धावणाऱ्या राजमागे आनंदी हातात जेवणाची प्लेट घेऊन धावत होती. तो आनंदी पुढे पळत मागे वळून तिला चिडवत म्हणाला, नाही खाणार मॉम, आणि त्याच्या मॉमवर खुदूखुदू हसत राज मात्र पुढेच पळत होता. त्याचवेळी धैर्य ऑफिसमधून घरी आला. अहो, तुम्ही तरी सांगा ना याला. त्याला आलेलं पाहून आनंदी म्हणाली त्याला. आऊ मात्र खुर्चीत बसून आनंदी आणि राजची मजा पाहत होत्या जेव्हापासून राज त्याची छोटी छोटी पावलं टाकून घरभर दुडू धावू लागलेला, तेव्हापासून तो त्याच्या मॉमला असंच थकवत होता. आऊ राजकडे पाहून गोड हसत असतात. धैर्य म्हणाला, राज. तसा राज जागीच थांबला. धैर्य त्याच्याजवळ जात म्हणाला, का रे चांप, असा का वागतोस तू रोज? कसा वागतो डॅड मी? तो त्याच्या बोबड्या शब्दात विचारत होता धैर्यला. आनंदी म्हणाली, अहो, हा रोज मला असं त्याच्या मागे पळवतो. आज तुम्ही चांगलंच समजवा बरं तुमच्या लाडक्या चांपला. याच्यामुळे माझी बरीच कामं राहून जातात. ती तक्रार करत होती राजची धैर्यकडे. धैर्य आनंदीकडे पाहून आता राजकडे पाहत बोलतो, चांप, मॉमला त्रास नाही द्यायचा. धैर्यला पाहून थोडं घाबरायचा राज. मॉमला का त्रास देतोय असं विचारत होता धैर्य त्याला.
तो छोटा असला तरी डॅड काय बोलतोय ते कळत होतं चांगलंच राजला. तो चेहरा पाडून धैर्य समोर उभा होता. राजला नर्वस पाहून त्याला हसवण्यासाठी धैर्य त्याला गुदगुल्या करत म्हणाला, चाम, पुन्हा नाही द्यायचा मॉमला त्रास. तू गुड बॉय सारखा वागलास तर मी तुला खाऊ देणार. धैर्य बोलत बोलत त्याला गुदगुल्या करत होता. डॅड नको ना, राज मोठमोठ्याने हसत म्हणाला. तसेच त्याला खांद्यावर उचललं. तू मॉमला त्रास देतोस राज, मग तुझी मॉम माझ्यावर पण रागवते बोलतो तो. तसा छोटा राज विचारू लागला, डॅड मॉम कशी रागवते तुझ्यावर? जशी आता तुझ्यावर रागवले अगदी तशीच रागवते राज तुझी मॉम माझ्यावर. धैर्य त्याला डायनिंग टेबलवर बसवत म्हणाला. हो का डॅड? राज म्हणाला. धैर्य आनंदीकडे पाहून हो रे मिश्किल हसत म्हणाला. आनंदी मोठे डोळे काढून त्या दोघांकडे पाहत होते. ए लबाडा, तू मॉमला किती त्रास देतोस? आऊ म्हणतात राजला. डॅड, आऊ ना मला चॉकलेट द्यायचं प्रॉमिस करते मी शांत बसून जेवण्यासाठी. माझं खाऊन झालं की मला चॉकलेट नाही देत आऊ. मी नाही खाणार, जा. धैर्य गालात हसत, हो का चाम, आपण आऊचं घर पावसात बांधू बोलतो तसा तो निरागसपणे म्हणतो. खरंच डॅड? हो खरंच, धैर्य म्हणतो. राज टाळ्या वाजवून मोठ्याने हसतो. आऊ, माझा डॅड तुझं घर पावसात बांधणार म्हणतो तो आऊला. काय करायचं धैर्य तुझ्या मुलाचं? खूपच नटखट आहे हा. बोलून आऊ हसतच उठून त्यांच्या रूममध्ये आराम करायला निघून जातात. त्याच वेळी शालूचे आई वडील येतात. त्यांना पाहून आनंदी आनंदाने म्हणते, काकी काका तुम्ही? हो आनंदी, आम्ही आलोय, शालूचे बाबा म्हणतात. आनंदी लगेच त्यांच्यासाठी पाणी आणून देते. ही शालूच्या लग्नाची पत्रिका, तुम्ही सर्वांनी शालूच्या लग्नाला यायचं, शालूचे बाबा म्हणाले. आनंदी हो येणारच काका म्हणते त्यांना. आनंदीची आई म्हणते, आनंदी तुझ्या मिस्टरांमुळे माझ्या शालूला चांगलं कुटुंब मिळालं. तुझ्या मिस्टरांनी खूप चांगला मुलगा माझ्या शालूसाठी पाहिला. आम्ही सर्व खूप खुश आहोत. बोलून लग्नाची पत्रिका देऊन शालूच्या आई बाबा निघून गेले. खूप ठिकाणी पत्रिका वाटायच्या आहेत असं सांगून. डॅड, मॉम, आपण शालू मावशीच्या लग्नाला जाणार? राज म्हणाला. हो चाम, जाणार ना. धैर्य त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाला. ये ये, आपण शालू मावशीच्या लग्नाला जाणार जाणार, आनंदाने राज म्हणाला. आनंदी भरव राजला जेवण, धैर्य म्हणाला. तसं ती त्याला घास भरवण्यासाठी हात पुढे करते. राज तोंड न उघडता घट्ट ओठ दाबून घेतो. आनंदी वैतागत रागाने पाहते. अहो तुम्ही चढवून ठेवलंय याला, म्हणून तर हा एवढी नाटकं करतो. माझं काहीच ऐकत नाही. तुमचं ऐकतो ना हा? घ्या ही प्लेट आणि तुम्हीच भरवा आता याला. ती रागाने उठून जातच असते तर धैर्य तिचा हात पकडतो. आनंदी बोलतो तशी ती जागीच थांबते. राज, मॉम भरवते जेवण तुला, खा शांत बसून, मॉमला त्रास नको देऊ. आनंदी भरव आता, खाईल आपला चाम, धैर्य म्हणतो तिला. तुम्ही सांगताय म्हणून भरवते, नाहीतर मी याला आज उपाशी ठेवलं असतं. ती राजच्या तोंडात घास भरवायला हात पुढे करते. तसं राज म्हणतो, डॅड तू मला खाऊ देशील ना? धैर्य आणि आनंदी एकमेकांकडे पाहून असतात. धैर्य त्याच्या केसातून हात फिरवत म्हणतो, चाम, एवढासा आहेस तू, तरी तुझ्या लक्षात कसं राहतं रे? परफेक्ट राहतं माझ्या लक्षात डॅड, माझी मेमरी शार्प आहे. तो बोलायला तोंड उघडतो तसा आनंदी त्याला घास भरवते. त्याला भरून झाल्यावर धैर्य आ करतो तिच्यासमोर. अहो तुम्ही आता, राज समोर ती हळूच बोलते. पण राज बोलतो, मॉम, डॅडला पण भरव, नाही तर डॅड रुसल तुझ्यावर. आनंदी राजचं नाक ओढत बोलते, आधी तुझा डॅड आणि आता तूही आलास मला त्रास द्यायला. बोलून ती धैर्यला घास भरवते. धैर्य मुद्दाम तिच्या बोटांना हलकत चावतो. अहो तुम्ही, ती लाजून बोलते आणि धैर्य हसतच तिला डोळा मारतो. राजच्या नजरेतून सुटत नाही ते. तो मोठ्याने ओरडतो, डॅडने मॉमला डोळा मारला. आनंदी लगेच राजच्या तोंडावर हात ठेवते. बोलते, अहो तुम्ही पण ना, याच्यासमोर कसं वागता? राज आनंदीचा हात बाजूला काढून डायनिंग टेबलवरून उडी मारून खाली उतरतो. मॉम, डॅड, मी आऊला सांगणार. डॅडने मॉमला डोळा मारला.
डॅडने मॉमला डोळा मारला. आनंदी आणि धैर्य राजकडे पाहून हसत असतात. धैर्य आनंदीला जवळ घेत मांडीवर बसवतो. आनंदी, खूप थँक्स तू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. आता त्याच्या डोळ्यात अतिशय प्रेम आणि तिच्यासाठी हळव्या भावना होत्या. त्या दिसत होत्या तिला. ती म्हणते, अहो काय झालं? आज का तुम्ही असं बोलत आहात? तू माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. आनंदी, तुझ्या येण्याने मला जगण्याचा खरा अर्थ कळला. तू माझं आयुष्य खूप आनंदी बनवलंस. तुझी अशीच साथ कायम राहावी. देशील ना मला साथ आनंदी कायम? ती त्याच्या नजरेत अजूनही पाहत होती. हो, देईन मी तुम्हाला कायम साथ, म्हणते ती त्याला. तो तिला छातीजवळ कवटाळून धरतो. त्याच्या हृदयाची धडधड तिला जाणवत होती आता. ती तिच्या आयुष्यामध्ये खुश असते. धैर्यसारखा तिच्यावर खूप जास्त प्रेम करणारा नवरा तिला लाईफ पार्टनर म्हणून मिळाला होता. आनंदी आता धैर्यच्या गालावर किस करते आणि त्याच्याकडे एकटक पाहू लागते. धैर्य आनंदीला तसंच 2 हातांवर उचलतो आणि त्याच्या बेडरूममध्ये घेऊन जातो. कथा समाप्त. कथा आवडल्यास कथेला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.